शक्तीपीठ महामार्गावरून सतेज पाटलांचा हल्लाबोल, राजू शेट्टींचा महायुती सरकारवर प्रहार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाला परभणी जिल्ह्यात तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. सहजपूर जवळामध्ये आज 20 फेब्रुवारी शेतकरी थेट रस्त्यावर उतरलेत. आमच्या जमिनी घेण्यापेक्षा गोळ्या घाला अशी संतप्त घोषणा देत त्यांनी भूसंपादनाला कडाडून विरोध दर्शवलाय. अवघ्या 350वर लोकसंख्या असलेल्या गावात सध्या 600हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. दरम्यान शेतकऱ्यांविरोधात बळाचा वापर झाल्यानंतर काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी महायुती सरकारवर कडाडून हल्ला चढवला आहे. सतेज पाटील यांनी महायुती सरकारने दडपशाहीची परिसीमा गाठल्याची टीका केली. त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे की गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रेटण्यासाठी महायुती सरकारने दडपशाहीची परिसीमा गाठली आहे. परभणी जिल्ह्यात सहजापूर या गावामध्ये रात्रीपासून शेतकऱ्यांना अटक, घरांवर नोटिसा, आंदोलकांना ताकदीच्या बळावर ताब्यात घेणं आणि महिला भगिनींना फरफटत नेण्याचे निंदनीय प्रकार पोलिसांमार्फत सरकार करत आहे. शेतकऱ्यांचे शांतिपूर्ण आंदोलनाला चिरडण्यासाठी एवढा पोलीस फौजफाटा कशासाठी? सरकार शेतकऱ्यांच्या एकजुटीला घाबरले हे नक्की. शेतकऱ्यांवर आत्मदहनाची वेळ आणणाऱ्या जुलमी सरकारचा जाहीर निषेध. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर.